You all are most welcome in this video number 14. In this video, we are going to see the use of to have in our writing and speech. तर आपल्याला आजच्या या 14 नंबरच्या व्हिडिओमध्ये टू हॅवचा उपयोग कसा करायचा. टू हॅव म्हणजे काय? मालकी असणे. टू ओन, टू पजेस. टू ओन म्हणजे मालकी असणे आणि त्याचाच पर्यायी शब्द आहे टू पजेस. तर आज आपल्याला या टू हॅव विषयी माहिती घ्यायची आहे. तर टू हॅव आपल्याला कुठं कुठं वापरायचं आहे? तर एक आहे वस्तूसाठी, दुसरा आहे नातेवाईकांच्यासाठी आणि तिसरा आहे गुणधर्म सांगण्यासाठी. तर टू हॅवचा अर्थ कोणता असणार आहे मराठीमध्ये? तर मला, माझ्याकडे आणि माझ्याजवळ अशा अर्थानं आपल्याला टू हॅवचा उपयोग बघायचा आहे. म्हणजे तो आपल्या लिखाणात पण आपल्याला वापरता येईल आणि बोलण्यात पण आपल्याला वापरता येईल. मला असं जर समजा तुम्ही गृहीत धरलं तर मला 2 भाऊ आहेत, मला 3 बहिणी आहेत, मला 2 मित्र आहेत, असं आपण मराठीमध्ये म्हणतो. माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे घड्याळ आहे, माझ्याकडे पुस्तक आहे, असंही म्हणू शकतो. माझ्याजवळ ही वस्तू आहे, माझ्याजवळ फॉरेनचं घड्याळ आहे, माझ्याजवळ चांगला मोबाईल आहे. म्हणजे मला, माझ्याकडे, माझ्याजवळ एवढं सगळं म्हणण्यासाठी आपल्याला इंग्रजीमध्ये एकच शब्द वापरायचा असतो आणि तो म्हणजे टू हॅव. तर हे वापरण्यासाठी एक रचना आहे, एक स्ट्रक्चर आहे. तर ते स्ट्रक्चर काय आहे? हा एस प्लस हॅव ऑर हॅज प्लस ओ म्हणजे काय? कर्ता अधिक हॅव किंवा हॅज आणि ऑब्जेक्ट. तर या पद्धतीने सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस ऑब्जेक्ट. तर या पद्धतीनं आपल्याला वाक्याची रचना करावी लागते. आपल्याकडे आता जसं मला 2 भाऊ आहेत असं आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे. तर हॅवचा उपयोग करून आय हॅव 2 ब्रदर्स म्हणजे मला 2 भाऊ आहेत, मला 1 बहीण आहे म्हणायचं. आय हॅव अ सिस्टर किंवा आय हॅव 1 सिस्टर असंही आपण म्हणू शकतो. आपण इथं पाहिलंय, इथं हॅव आहे आणि हॅज पण आहे. मग हॅव कुणाबरोबर वापरायचं आणि हॅज कुणाबरोबर वापरायचं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पहिल्यांदा बघूया आपण हॅव कोणाबरोबर वापरायचं. तर एक आहे आयच्या पुढे आपण हॅव वापरू शकतो, त्यानंतर वीच्या पुढे आपण हॅव वापरू शकतो, त्यानंतर यूच्या पुढे आपण हॅव वापरू शकतो आणि देच्या पुढे म्हणजे आय, वी, यू आणि दे एवढ्यांच्या पुढे आपण हॅवचा वापर करू शकतो. आता हेच वाक्य आपण बघूया. आय हॅव 2 ब्रदर्स, वी हॅव 2 ब्रदर्स, यू हॅव 2 ब्रदर्स आणि दे हॅव 2 ब्रदर्स. म्हणजे मला 2 भाऊ आहेत, आम्हाला 2 भाऊ आहेत, तुला 2 भाऊ आहेत किंवा तुम्हाला 2 भाऊ आहेत आणि त्यांना 2 भाऊ आहेत असा मराठीमध्ये अर्थ होईल. तर या सर्वांच्या पुढे आपल्याला हॅवचा उपयोग करता येतो. जर यांच्या पुढे हॅवचा उपयोग करता येत असेल तर हॅजचा वापर मग कुठे करायचा? तर हॅजचा वापर तृतीय पुरुषी सर्वनामांच्या पुढे. ते तृतीय पुरुषी सर्वनाम हे एकवचनी असले पाहिजे. तर ते आहेत ही, सी, आणि इट किंवा यांच्याबरोबर एखादं नाम. हे नाम एकवचनी असलं पाहिजे. तर या सर्वांच्या पुढे आपल्याला इथं जसं हॅव वापरलो त्या पद्धतीनं इथं हॅज वापरावं. कसं? आता आय हॅव 2 ब्रदर्स म्हणजे मला 2 भाऊ आहेत असा आपण उपयोग केला. तर आपल्याला म्हणायचं की त्याला 2 भाऊ आहेत. तर ही हॅज 2 brothers.
असं आपल्याला म्हणावं लागेल. तिला 2 भाऊ आहेत. सी हॅज 2 ब्रदर्स असा आपल्याला उपयोग करावा लागतो. आणि समजा इथं एक मुलगा आहे अशोक नावाचा. अशोकला 2 भाऊ आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे. तर अशोक हॅज 2 ब्रदर्स. या पद्धतीनं आपल्याला हॅव आणि हॅजचा उपयोग करता येतो. इथं एक आय आहे, आयच्या पुढे हॅव आहे आणि हे तिन्ही अनेकवचनी आहेत. पण इथं वर्तमान काळात आयच्या बरोबर हॅवचाच उपयोग करतात, हॅजचा करत नाहीत. हॅजसाठी कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की कर्ते 3 प्रकारचे असतात. एक प्रथम पुरुषी, एक द्वितीय पुरुषी आणि एक तृतीय पुरुषी. प्रथम पुरुषी कोणाला म्हणायचं? जो बोलतो तो प्रथम पुरुषी असतो. मग एकटा बोलत असेल तर प्रथम पुरुषी एकवचनी. 2, 3, 4 एकापेक्षा जास्त बोलत असतील तर प्रथम पुरुषी अनेकवचनी कर्ता असं म्हणतात. द्वितीय पुरुषी कोणाला म्हणायचं? जो ऐकतो. एकटा ऐकत असेल तर द्वितीय पुरुषी एकवचनी आणि अनेक जण ऐकत असतील तर द्वितीय पुरुषी अनेकवचनी. त्याच्यासाठी एकच सर्वनाम आहे आणि ते म्हणजे यू आहे. तृतीय पुरुषी कोणाला म्हणायचं? जे बोलणारा आणि ऐकणारा सोडून ज्याच्याविषयी आपण बोलतो तो असतो तृतीय पुरुषी. मग आपण तृतीय पुरुषी एकाबद्दल बोलत असलो तर तृतीय पुरुषी एकवचनी म्हणायचं. आणि बोलणारा आणि ऐकणारा सोडून अनेकाविषयी जर बोलत असलो आपण तर त्याला तृतीय पुरुषी अनेकवचनी असं म्हणायचं. आता प्रथम पुरुषामध्ये एकवचनी आहे आय आणि अनेकवचनी आहे वी. द्वितीय पुरुषामध्ये एकवचनी आहे यू आणि अनेकवचनी आहे यू. म्हणजे एकवचनी आणि अनेकवचनी यूचाच वापर केला जातो. तृतीय पुरुषामध्ये एकवचनी कोण कोण आहेत? ही आहे, सी आहे, इट आहे, एखादं नाम आहे आणि त्याचं अनेकवचन आहे दे. तर अशा पद्धतीनं तृतीय पुरुषी, द्वितीय पुरुषी, प्रथम पुरुषी त्यांच्याबरोबर हॅवचा उपयोग मालकी दाखवण्याच्या दृष्टीनं या पद्धतीनं करतात. आता हे आपल्याला जर समजलं असेल तर मी पुढचा भाग घेतो की आय हॅव 2 ब्रदर्स आहे. तसं त्याच्याकडे एक कार आहे असं म्हणायचं आपण. तर काय म्हणावं लागेल? ही हॅज ए कार. आता माझ्याजवळ किंवा आपण घेऊ आमच्याकडे, आमच्याजवळ, आमच्यापाशी 5 पुस्तकं आहेत. वी हॅव 5 बुक्स. अशा पद्धतीनं एखादी वस्तू असं आपल्याला सांगता येईल. नातेवाईक सांगत असताना आय हॅव 2 सिस्टर्स, आय हॅव 1 ब्रदर या पद्धतीनं सांगता येईल. आणि गुणधर्म सांगत असताना एक उदाहरण मी आपल्याला समजून सांगेन. त्या उदाहरणावरून तुम्ही स्वतः अनेक उदाहरणं बनवायची आहेत. जसं लता हॅज स्वीट साऊंड. म्हणजे लताचा आवाज गोड आहे. लता हॅज स्वीट साऊंड म्हणजे तिच्यासारखा आवाज दुसऱ्याकडे नाही, म्हणजे त्या आवाजाची मालकी तिच्याकडेच आहे. अशा अर्थाने लता हॅज स्वीट साऊंड, ही हॅज ए कार, वी हॅव 5 बुक्स. अशा पद्धतीनं इथं मी सांगितल्याप्रमाणे जे कर्ते आहेत, जे सर्वनाम आहेत, तर या सर्वनामांचा उपयोग हॅव आणि हॅजच्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे. मी आशा करतो की आतापर्यंत मी जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला निश्चितच समजलं असेल. त्याच्यानंतर मी थोडंसं पुढच्या भागाकडे जाणार आहे की ह्याच्यामध्ये जर इथं हॅव असेल आणि हॅज असेल तर हा काळ वर्तमान काळ आहे असं समजायचं. परफेक्ट टेन्स. वी हॅव यूज्ड हॅव अँड हॅज इन प्रेझेंट टेन्स. आता आपल्याला भूतकाळात काय होतं ते पाहायचं आहे. भूतकाळामध्ये
मी तर लिहिले बघा पास्ट टेन्स, एक प्रेझेंट लिहिलाय आणि एक पास्ट लिहिलाय. मी तुम्हाला प्रेझेंट समजून सांगितलेलं आहे. आणि पास्ट मध्ये आता मला म्हणायचंय मला 2 भाऊ होते असं म्हणायचंय, म्हणजे ह्याच गोष्टी मला भूतकाळामध्ये सांगायच्या आहेत. तर या हॅव आणि ह्याच्या ऐवजी आपल्याला इथं घ्यावं लागेल हॅड. मग हॅडचा वापर करत असताना एक वचनासाठीही हॅडच येईल आणि अनेक वचनासाठी सुद्धा हॅडच. आता जसं आय हॅड ए बायसिकल वेन आय वॉज अ चाइल्ड, म्हणजे मी लहान मुलं असताना माझ्याकडे बायसिकल होती. आता त्याच्याकडे कार होती असं म्हणायचं आपल्याला. तर ही हॅडच्या ऐवजी काय घ्यावं लागेल हॅड. ही हॅड अ कार, म्हणजे त्याच्याकडे कार होती. आता हा सगळा डोलारा जो मी तुमच्याकडे उभा केलाय हे ह्याची आणि ह्याची उदाहरणं देऊन हे मी तुम्हाला आता जे सांगितलंय हे सगळंच या ह्याव आणि ह्याच्या जागी जर आपण ह्या ठेवलं की झाला त्याचा भूतकाळ. अशा पद्धतीनं वर्तमान काळातून भूतकाळात बोलण्याची इंग्रजीमध्ये सोपी पद्धत आहे. आता या वाक्याला आपल्याला निगेटिव्ह फॉर्म मध्ये सुद्धा मांडता येतं. टू हॅवचा वाक्यात उपयोग करत असताना अशी वाक्य निगेटिव्ह फॉर्म मध्ये म्हणजे नकारार्थी वाक्य करता येतात का हे आपल्याला पाहिजे. तर नकारार्थी वाक्य करता येतात. जसं बघा आय डू नॉट हॅव एनी ब्रदर, म्हणजे मला भाऊ नाही किंवा मला एकही भाऊ नाही. अशा पद्धतीनं आय डू नॉट हॅव एनी ब्रदर असं म्हणता येईल. तर हेच वाक्य दे, इथं आपल्याला डू नॉट किंवा डोंट, दे डू नॉट हॅव एनी ब्रदर असं आपल्याला म्हणता येईल. दे डू नॉट हॅव एनी ब्रदर म्हणजे त्यांना एकही भाऊ नाही असं म्हणता येईल आपल्याला. आता इथं हा प्रथम पुरुषी आहे डू आलं. दे हा अनेक वचनी असल्यामुळे तृतीय पुरुषी अनेक वचनी असल्यामुळे डू नॉट आलं. आता आपण तृतीय पुरुषी एक वचनी समजा घेतलं, तिला भाऊ नाही असं आपल्याला सांगायचं. सी आता डू नॉटच्या ऐवजी काय घ्यावं लागेल डझंट हॅव एनी ब्रदर म्हणजे तिला एकही भाऊ नाही किंवा तिला भाऊ नाही. आता याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्यायची काय, प्रथम पुरुषी सर्वनाम असेल. आता मी तुम्हाला सांगितलं आय, वी, यू आणि दे यांच्या बरोबर आपण डू घेऊ शकतो. तर तृतीय पुरुषी एक वचनाच्या बरोबर आपल्याला डज घ्यावं लागेल. समजा इथं एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, समजा रोहिणी डझंट हॅव एनी ब्रदर, रोहिणीला भाऊ नाही किंवा रोहिणीला एकही भाऊ नाही असं आपल्याला इथं संख्येमध्ये सांगता येईल किंवा एनी, मोर अशा पद्धतीचे शब्द वापरून सुद्धा आपल्याला ही वाक्य बनवता येतील. आता आपण निगेटिव्ह वाक्यामध्ये त्याचा उपयोग बघितला. आणखी एक उपयोग बघायचा आपल्याला की याचा उपयोग करून आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवता येतात का, तर याचाही आपल्याला विचार करायचा आहे. तर याचं उत्तर आहे येस. आपण टू हॅवचा वापर करून प्रश्न सुद्धा बनवू शकतो. मदतीला आपल्याला टू डूचं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. आता उदाहरणार्थ डू यू हॅव एनी ब्रदर, तुला एखादा भाऊ आहे का. आता हे झालं आय, वी, यू आणि दे साठी. तृतीय पुरुषी करता घेऊन जर आपल्याला प्रश्न बनवायचा असेल तर इथं घ्यावं लागेल डज. डज सी हॅव अ पेन, तिच्याकडे पेन आहे का. हे मी तुम्हाला नमुन्यादाखल उदाहरणार्थ एक एक वाक्य सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे 10 नाही, 20 नाही, 50 नाही, कितीही वाक्य तुम्ही बनवू शकता.
तर अशा पद्धतीनं आपल्याला टू हॅवचा उपयोग लिखाणामध्ये आणि बोलण्यामध्ये करायचा आहे. निगेटिव्ह वाक्य बनवता येतात, मालकी सांगता येते, आपल्याजवळ असलेल्या वस्तू, आपली नाती, त्याच्यानंतर आपले गुणधर्म, या सगळ्या गोष्टी टू हॅवचा उपयोग करून आपल्याला सांगता येतात. तर आजचा हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण यापुढे पूर्ण इंग्लिशचं ग्रामर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकता येणार आहे. तर तुम्ही लक्ष देऊन आजचा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनस्वी स्वागत.